नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, 70 ते 80च्या दशकातील घडलेली ही एक भयानक एक अनुभव आहे, ही कथा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळी दळणवळणाची किंवा प्रवासाची साधनं ही फार दुर्मिळ होती. त्यावेळी एस-टी होती, परंतु हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच एस-टी होत्या. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी, शहरापर्यंत जाण्यासाठी. आणि रात्रीचा जर आपण विचार केला, तर प्रवास करण्यासाठी म्हणून कोणतंही साधन रात्रीचं मिळत नसे. आता हा फार जुना काळ. त्यामुळे रात्री जर एखाद्या वेळी एखाद्या गावातील माणसांना किंवा व्यक्तीला इमर्जन्सी दुसऱ्या गावात जायचं असेल किंवा शहराकडे जायचं असेल, तर बैलगाडीचा वापर सर्रास त्यावेळी केला जायचा. त्यावेळी त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. म्हणजे टीव्ही नव्हता, मोबाईल ह्या काही गोष्टी नव्हत्याच तेव्हा. त्यामुळे भजन, कीर्तन, पोवाडे किंवा भारुड असेल, त्यानंतर भजनांचे सामने असतील किंवा अ, दशावतारी नाटक असेल किंवा त्या गावोगावी होणारे दहिकाले म्हणजे जत्रा असतील. हीच लोकांची त्यावेळी मनोरंजनाची साधनं होती. शेतीची कामं केल्यानंतर मनोरंजन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लोक पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी म्हणून गावोगावी दूरपर्यंत जायचे. एका गावातील गोष्ट आहे. संतोष नावाचा एक युवक होता. त्याच्यासोबत त्याच्या वाडीतले 4-5 युवक होते. त्यांच्या वाडीमध्ये एक भिवा नावाचे 55-60 वर्षाचे त्यांचे काका राहायचे चुलत. तर त्यांच्याकडे बैलगाडी होती. त्या वाडीमध्ये त्यांच्याचकडे एकाकडे बैलगाडी होती. म्हणजे इमर्जन्सी कोणाला बरं नसेल, तब्येत बिघडली असेल किंवा काहीतरी कारणासाठी रात्रीचं किंवा दिवसाचं जायचं झालं, तर त्यांच्याच बैलगाडीने ये-जा लोक करायचे त्या वाडीतले किंवा आजूबाजूच्या वाडीतले देखील. आता त्यावेळी मनोरंजनाचं साधन म्हणजे मोठं कुठे जायचं झालं तर जत्रा, दहिकाले. ते पाहण्यासाठी, ते जत्रेची मजा घेण्यासाठी म्हणून युवक किंवा बाकीची मंडळी देखील दूर-दूरपर्यंत बैलगाडीने प्रवास करायची. आता हे दहिकाले किंवा जे जत्रा आहेत ना कोकणामध्ये, त्या रात्री 12 वाजता सुरू होऊन सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत चालायच्या. आता तेव्हा लोक काय करायचे, जेवण वगैरे करून मग ते नाटक बघण्यासाठी, दशावतारी नाटक बघण्यासाठी, त्या जत्रेचा आनंद घेण्यासाठी म्हणून घरातून निघायचे. एके दिवशी संतोष आपल्या मित्रांना म्हणाला, की "अरे, शेजारी आपल्या जे 6-7 किलोमीटरवरती एक गाव आहे ना, त्या गावामध्ये दहिकाला आहे आणि त्या दहिकाल्याला आपल्याला जायचंय." पण हे सगळे मित्र आता त्याला संतोषला विचारू लागले, "अरे, पण जायचं कसं? रात्रीचं एवढं जाणार कसं? चालत 7-8 किलोमीटर चालत जाणं, चालत येणं तर शक्य होणार नाही. त्यामुळे जायचं कसं?" ते म्हणाले, "विवा काकांची बैलगाडी आहे, त्यांना आपण पटवूया जाण्यासाठी. त्यांना तयार करूया." हे सगळे म्हणतात, की "भिवा काका ऐकणार नाही रे." आणि रात्रीचं म्हटल्यानंतर घरातले देखील आई-वडील पाठवणार नाही आणि भिवा काका सुद्धा तयार होणार नाही. तो म्हणणार, "रात्रीचं कुठे जातो? दिवसाचं कुठे जायचं असेल तर सांगा." ते सांगतात नाही भिवा काकांच्या मागेच लागायचं. म्हणजे ते आम्हाला नेण्यासाठी म्हणून तयार होते. दुसऱ्या दिवशी 2 दिवसावरती जत्रा होती. दुसऱ्या दिवशी हे सगळे मित्र आणि संतोष भिवा काकांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, की "काका, बाजूच्या गावामध्ये ना जत्रा आहे, दहिकाला आहे. ते आपण बघण्यासाठी जाऊया काय?" भिवा काकाने प्रथमतः सगळ्यांना नकार दिला, की "नाही, नाही, रात्रीचं मी कुठे जाणार नाही आणि ते गाव भरपूर लांब आहे आणि रात्रीचा प्रवास करणं मला काही योग्य वाटत नाही. तर दुसरीकडे तुम्हाला कुठे जायचं असेल तर नंतर सांगा दिवसाचं वगैरे." तर हे म्हणाले, "नाही काका, आम्हाला त्या जत्रेला जायचंय. तो दहिकाला ते दशावतारी नाटक पाहायचंय म्हणून." कारण ह्या जत्रेचा सीझन संपत आलाय. आता वर्षानंतर पुन्हा जत्रा सुरू होतील. विवा काका नाही, नाही म्हणत होता. तरी देखील ह्या सगळ्यांनी जेव्हा असा खूप आग्रह केला, खूप त्याला असं चण्याच्या झाडावरती चढवलं, तेव्हा तो तयार झाला. म्हणायला लागला, की "ठीक आहे, आपण जाऊया" म्हणून. आता ह्याने घरी सांगितलं, की "उद्या आम्ही जत्रेला जाणार आहोत, आमच्या शेजारच्या गावामध्ये ज्या 7-8 किलोमीटरवरती आहे." घरातले सगळे नाखुश झाले. सगळ्यांना सांगायला लागले, "तुम्हाला वेड लागले काय? एवढ्या लांब जत्रेला त्या बैलगाडीने जाण्याची काय गरज आहे? कोणाच्या बैलगाडीने? भिवाच्या बैलगाडीने जाताय का?" मग सगळी मोठी माणसं भिवा काकांच्या मागे लागली. "अरे, तू त्यांच्याबरोबर वेडा लागलायस का? वेड झाले काय? वेड लागलंय का तुला, की तू त्यांच्यासोबत जत्रेला जातोस त्यांना घेऊन? तुला माहिती आहे ना तो रस्ता किती खतरनाक आहे. तो रस्ता त्या माळरानावरनं त्या जंगलात जातो आणि त्या जंगलाच्या पलीकडे काही अंतरावरती ते गाव आहे आणि वाटेत सगळी भुताटकी आहे किंवा नको-नको त्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात. तुला माहीत आहे ना?" भिवा काका सांगतो, की ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत. पण मुलांनी एवढा हट्ट केला, एवढे खनपटीला बसलेत, की आता मी पण त्यांना नाही म्हणू शकलो नाही. तर उद्या आम्ही जातो, काही नाही. बघूया काय होईल ते होईल. सगळेजण नकार देत होते, की "तुम्ही जाऊ नका, जाऊ नका." तरी हे सगळे युवक संतोष सगळे म्हणाले, "आम्ही जाणारच काही झालं तरी म्हणून. आम्ही काय भुतागेतांना घाबरत नाही. आम्ही जाणार म्हणून. भिवा काका आमच्या सोबत आहे.
आणि आम्ही गाडीने जाणार आहोत, चालत थोडे जाणार आहोत. आता एवढं करून दुसऱ्या दिवशी यांनी जायचं ठरवलं. आता रात्री 10:30च्या दरम्यान हे तिथून सुटणार होते. 7-8 किलोमीटरचं ते अंतर रात्रीचं चालत जाता-जाता म्हणजे त्यांना 1-1.5 तास लागला असता. 12च्या दरम्यान ही जत्रा किंवा ते दशावतार नाटक सुरू होतं. आता हे सगळेजण 10 वाजता भिवा काकाच्या घरी जमा झाले. संतोष, त्याचे 4 मित्र आणि भिवा काका. भिवा काकाने जेवण वगैरे केलं आणि बैलांना जी बैलगाडी असते त्या बैलांच्या पुढे ना झोकड असतं किंवा जू असतं. ते जू असं भिवा काकांनी उचललं. एरवी ते बैल ते जू वर केल्यानंतर ऑटोमॅटिक अशी त्याच्या खाली मान घालायचे, जुवाच्या खाली आणि उभे राहायचे. आज मात्र ते जू असं वर उचलून धरलं भिवा काकाने. बैल मात्र त्या जोखडाच्या त्या जूच्या खाली येत नव्हते. आता दोघांनाही ढवळ्या-पवळ्या, "अरे चला, आपल्याला जायचंय, जायचंय." भिवा काका ओरडत होता. परंतु बैल काही झोपडाच्या खाली यायला तयार नव्हते. भिवा काकांना वाटलं, हे काय आश्चर्य! जू उचलल्यानंतर दररोज तर बैल ऑटोमॅटिक आपोआप त्या झोपडाच्या त्या जूच्या खाली येतात. पण आज असे काय यांची नाटकं चालली आहेत. आता जू ते खाली ठेवून भिवा काकाने दोघांना कासरे धरून म्हणजे दोऱ्या धरून जुवाला बांधलं, बैलगाडीला जुंपलं आणि सगळेजण बैलगाडीमध्ये आता चढले. भिवा काकांनी कंदील पेटवला आणि कटर गाडीच्या खाली बांधून ठेवला आणि त्याची जी वात आहे ती थोडीशी मोठी केली आणि सगळेजण आता गाडीमध्ये बसले. संतोष, त्याचे 4 मित्र आणि भिवा काका. भिवा काका बैलांचे कासरे हातात धरून गाडी हाकतोय आणि त्याच्यावरती असा थोडंसं छप्पर असं गोल केलेलं होतं. ते जुन्या बैलगाड्यांना केलेलं असं आपण सर्वांनी पाहिलं असेल. तर ते असे गोल छप्पर केलं होतं. त्याच्या मागच्या बाजूला असा पडदा लावलेला होता आणि समोरचा भाग तो मोकळा असायचा. आता हे सगळेजण आपल्या गावातून त्या दुसऱ्या गावात जायला निघाले. तिथे जाणारा रस्ता हा खडकाळ होता. दगड-धोंड्यांचा तो रस्ता आणि त्या सगळ्या शांत वातावरणात. आता पौर्णिमा होऊन 4-5 दिवस झाले होते. त्यामुळे चंद्राचा प्रकाश बऱ्यापैकी होता. अगदी स्पष्ट असं 100-150 फुटापर्यंत स्पष्ट दिसत होतं. आणि हे सगळे त्या बैलगाडीच्या त्या मागच्या भागामध्ये बसून सगळे प्रवास करतायत. मजा-मस्करी चालली आहे. भिवा काका काही गोष्टी सांगतोय. ते सगळे एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगतायत. गप्पा-गोष्टी करत-करत अतिशय आनंदाने हे सगळे चाललेत. तो खडका रस्ता काही त्यांच्या गावातून काही पुढे गेल्यानंतर माळ रानावरती जायचा आणि माळ रानावरती 1-2 3 किलोमीटर तो माळ रानाचा एरिया संपला, की मग जंगलमय भाग सुरू व्हायचा आणि जंगलमय भागातून 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर थोडासा उतार होता आणि त्या उतारानंतर मग ते दुसरं गाव होतं, ज्या गावात ती जत्रा होती. दैकाला होतं ते दशावतारी नाटक होतं. आता हे सगळे त्या खटरी गाडीतून चाललेत. एक आजूबाजूला भयान शांतता होती. म्हणजे टाचणी पडली तरी ऐकू यावं एवढी शांतता. बैलांच्या टापांचा आवाज टप, 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 टप असा त्या दगड-धोंड्यातून येत होता. चाकांची लोखंडी धावपट्टी होती. त्याचा तो कडकड, कडकड, कडकड असा आवाज त्या रस्त्यावरती दगडा-धोंड्यातून येत होता. बैलांच्या गळ्यात बांधलेली जी घुंगरांची जी माळ असते ना, ती देखील अतिशय सुरामध्ये त्यांचा आवाज येत होता आणि बैल चाललेले होते. आणि बैल अतिशय शांतपणे पुढे जातायत, मार्गक्रमण करतायत. एरवी तो त्यांचा जाण्या-येण्याचा रस्ता तोच होता. कारण त्या गावातून त्या दुसऱ्या गावात जाण्यासाठी तोच एकमेव रस्ता होता. बाकीचा रस्ता नव्हता. आता हे चाललेत, गप्पा-गोष्टी चालल्यात. हळू ते माळरान सुरू झालं. माळरान मात्र जसं सुरू झालं ना, तसं ह्यांच्या गप्पा-गोष्टी मात्र थंडावल्या. कारण ह्या सगळ्यांना माहीत होतं, या सगळ्यांच्या आई-वडिलांनी सांगितलं होतं, की तो माळरानाचा रस्ता जेव्हा सुरू होतो आणि त्या जंगलामध्ये जातो ना, तिथे भुताटकीचे प्रकार घडतात. आणि म्हणून सहजासहजी रात्रीचे आजूबाजूच्या गावातले त्या तेवढ्या वेळेला म्हणजे रात्री 11 पासून ते 3 वाजेपर्यंत रात्री, मध्यरात्रीपर्यंत तिथे कोण प्रवास करत नाही. इमर्जन्सी असेलच तर कोणतरी जातं येतं. ते सुद्धा सोबतीला चांगली माणसं घेऊन. नाहीतर एरवी कोण त्या रस्त्याने रात्रीचं जात नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या चौघांच्या मनामध्ये फिरायला लागल्या आणि त्यांना आता मात्र मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली, की हे मारहाण सुरू झालंय. जे आई-वडील सांगतात, भिवा काका सांगत होता, की हा माळरान तो थोडासा रस्ता डेंजर आहे आणि हे माळरान सुरू झालंय आणि आता काहीतरी आपल्याला दिसेल की काय? काहीतरी आपल्या सोबत काहीतरी विचित्र घडेल की काय? एखादं भूत समोर येऊन उभं राहील की काय? असा त्यांच्या मनामध्ये ते सगळं फिरू लागलं. चाललेत. त्यांच्या गप्पा-गोष्टी बंद झाल्या होत्या. भिवा काकांनी विचारलं, "अरे काय घाबरलात की काय? आता तर सगळे चांगले व्यवस्थित हसत-खेळत गप्पा-गोष्टी करत होता आणि अचानक थंड का झालात? घाबरलात? अरे घाबरायचं नाही. काय घाबरायचं? चला ते सगळं दिसतंय. इथं बघा चांदण्याचा प्रकाश पडलाय. समोर सगळं दिसतंय. चला
परत गप्पा गोष्टी सुरू करा. परंतु आता मात्र कोणाचंही मन होत नव्हतं, की गप्पा गोष्टी मजा मस्करी करण्याचं. सगळ्यांच्या मनावरती ते सगळं त्या भुताटकीचं त्या त्या एरियाचं दडपण मात्र दिसत होतं. आता हे दडपण म्हणजे भिवा काकांच्या देखील मनावरती होतं. कारण असे प्रकार सर्रास होते हे त्यांनी त्यांच्या त्या 50-60 वर्षाच्या आयुष्यामध्ये सगळं अनुभवलं होतं, ऐकलं होतं अनेक लोकांकडनं. काय काय बैलगाडीचा त्यांचा तो व्यवसाय असल्यामुळे रात्रीचं येणं-जाणं असायचं. त्यामुळे असे प्रकार त्यांच्या बाबतीत देखील घडले होते. परंतु तो कमालीचा डेअरिंगबाज माणूस होता भिवा काका. त्यामुळे तो त्यांना धीर देतो, "अरे घाबरू नका, चला मी आहे ना, चला." आता गाडी हळू-हळू माळरानाच्या मध्यभागी आली आणि रस्त्यातून आजूबाजूला पाहतं तर छोटी-छोटी झुडपं होती. आता माळरानावरती फार मोठे काही वृक्ष नसतात. छोटे-मोठे वृक्ष असतात आणि झुडपं मात्र असतात. आता ते जात असताना एक असं झुडूप होतं. त्या झुडपामध्ये कोणतरी लहान मूल रडतंय असा त्यांना आवाज आला. जसं लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला ना मित्रांनो, बैलांची जी चाल होती ती ऑटोमॅटिक मंदावली. ती मुकी जनावर असून आता इथे इथे हा एक भाग आपल्याला पाहिला पाहिजे, की जनावरांना, कुत्र्यांना, मांजरांना ना अशा ज्या वाईट शक्ती असतात किंवा प्रेतात्मे असतात किंवा भुताटकी असते ना, अशांची चाहूल सर्वप्रथम लागते. त्या भुताटकीच्या त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून बैलांची चाल मंदावली. भिवा काकाने आता जोरदार चाबूक दोन्ही बैलांच्या पाठीवरती मारले, की जेणेकरून ते फास्ट चालावे. तर तरी त्याची चाल मात्र मंदावली होती. अडखळत-अडखळत चालण्यासारखे तो दोन्ही बैल चालत होते. आता भिवा काकांना मात्र काही संशय येऊ लागला. तेवढ्यात पुन्हा एकदा त्या झुडपातून कोणतंही रडतंय लहान मूल असा त्यांना आवाज आला. संतोष आणि त्याच्या मित्रांनी विचारलं, "अरे काका, इथून तर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय. हे कसं काय शक्य आहे? वाजत आले आता 11 आणि या 11 वाजता एवढ्या रात्री लहान मूल एखाद्या झुडपात कसं काय रडू शकतं?" आता भिवा काकाला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. त्याला हे सगळ्या गोष्टी माहीत होत्या, हे काय होतंय ते. परंतु त्याने त्यांना सांगितले, "अरे, असे भटक्या जमातीतली जातीतली लोक असतात ना, ते अशी माळरानावरती वगैरे वस्ती करून राहतात. त्यांचं कोणाचं तरी मूल रडत असेल." ह्यांच्या मनाला मात्र ही गोष्ट पटेना. ते म्हणतात, की "नाही रे काका, असं शक्य कसं होईल? अरे, ती जर तू म्हणतोयस, की ती लोकं इथे वस्ती करून राहत असतील, तर त्यांच्या झोपड्या दिसल्या पाहिजे होत्या. हे माळरान पूर्ण अर्धा-अर्धा किलोमीटर तर आपल्याला सगळं स्पष्ट दिसतंय. कुठेही त्यांची झोपडी दिसत नाही. अचानक ह्या झुडपामध्ये त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय." विवा काका म्हणतोय, "चला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. चला आपण जाऊया." बैल मात्र आता खूप शांतपणे आणि मंद पावलांनी चालत होते. हळू ते झुडूप जिथून रडण्याचा आवाज येत होता, जवळ-जवळ येत होतं. जसं जवळ येत होतं, तसा त्या मुलाच्या रडण्याचा आवाज जोरात येत होता. म्हणजे एखादं मूल ना आपल्या आईसाठी रडावं, त्याला भूक लागावी आणि ते रडावं ना, तसे ते जोरजोरात रडत होतं. आता ह्या सगळ्यांच्या आजूबाजूला नजरा फिरल्या, कोणीच काही दिसत नव्हतं. पण रडण्याचा आवाज स्पष्ट कानावरती येत होता. आणि हे चाललेत आणि त्या झुडपाच्या तिकडे गेल्यानंतर मात्र जोरदार त्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला. बैल त्याच ठिकाणी येऊन थांबले, त्या झुडपाच्या आणि ह्यांनी आजूबाजूला पाहिलं बाकीची छोटी-मोठी झुडपं होती. पण त्या मोठ्या झुडपातून तो आवाज येत होता आणि ह्या सगळ्यांनी त्या बैलगाडीतून असं पुढे वाकून पाहिलं, तर एक बाई पांढरी शुभ्र साडी नेसलेली यांच्याकडे तिची पाठ होती आणि विरुद्ध दिशेला पुढा होता आणि मुलाला तिने पदराखाली असं घेतलेलं आणि जसं दूध एखादी स्त्री पाजते ना, तशी ती बसली होती अशी आणि असा पदर तिच्या पूर्ण डोक्यावरनं होता आणि खाली मूल तिने दुधाला धरलंय, असं त्यांना त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये दिसलं. आता ह्याने सांगितलं भिव काका सगळे भिव काकाच्या जवळ म्हणजे आजूबाजूला बसलेले ते गाडीमध्ये थोडेफार अंतर ठेवून त्या गाडीत भिव काकाच्या जवळ आले सगळे आणि म्हणलं, "काका, अरे त्या झुडपामध्ये ती बाई ना त्या बाळाला दूध देते ती बघ." भिव काकाने पाहिलं पण त्याने ह्या सगळ्या गोष्टी अं, ज्या फुताटकीच्या आहेत किंवा अशा आहेत ह्या मुलांना समजलं तर हे घाबरतील म्हणून त्याने सांगितलं, की "चला ते आपल्याला काय करायचंय? ती बसली आहे त्या आपल्या बाळाला दूध देते, तिला देऊ देत. आपल्याला काय करायचंय? चला आपण जाऊया." आणि मित्रांनो, योगाकाने पुन्हा एकदा चाबकाचे फटके बैलांवरती मारले आणि बैल पुढे जात असताना ते झुडूप त्यांच्या समोर आलं आणि ह्या मित्रांनी जेव्हा त्या झुडपातून नकळतपणे त्यांना पाहायचं नव्हतं हे की कोण बसली आहे किंवा काय कारण नकळतपणे त्यांची नजर त्या बाईकडे गेली आणि त्या बाईने असं वळून त्यांच्याकडे पाहिलं. पांढरी शुभ्र साडी नेसलेली ती बाई, तिचा चेहरा दिसत नव्हता, पण पांढरे शुभ्र डोळे असे एखाद्या
ट्यूबलाईट प्रमाणे चकाकले. ह्यांच्या काळजात धस्स झालं. त्यांनी सांगितलं, "काका, अरे तिचे डोळे पांढरे शुभ्र चकाकले आता एखाद्या ट्यूबलाईट प्रमाणे." ह्यो काका म्हणतो, "तुम्ही मागे बघू नका. मागे पडदा बंद केलेला आहे. तुम्ही समोर बघा. तुम्ही विषय बदला, दुसऱ्या काहीतरी गप्पा गोष्टी करा." पण कोणाची डेअरिंग होणं हा सगळा प्रसंग पाहून दुसऱ्या गोष्टी करायच्या. सगळ्यांच्या हातापायांना कंप सुटला. सगळे घामाघूम झाले. ह्यो काका सगळ्यांना धीर देतोय, "घाबरू नका. काही नाही होणार." आता पुढे चालल्यानंतर बैल मात्र जोरजोरात चालू लागले. आता सगळ्यांना वाटलं, की जी काही वेळ वाईट होती, जो काही प्रसंग घडायचा होता तो घडून गेला. चला आता आपण जत्रेला जाऊया. आता थोडंसं ते मनामध्ये थोडेसे फ्री झाले आणि आता बैलगाडी चालली आहे. हळू आता ह्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. जसं परत एक 5 ते 10 मिनिटांनी फिरून पुन्हा एकदा त्याच झुडपाकडे त्यांची बैलगाडी आली मित्रांनो आणि तेच झुडूप समोर दिसतंय आणि तिथून पुन्हा एकदा त्या बाईच्या मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ह्या सगळ्यांच्या नजरा आता त्या झुडपाकडे गेल्या आणि ते भिव काकाला म्हणतात, "अरे भिव काका, आपण फिरून पुन्हा त्याच झुडपाकडे आलोय. तीच बाई तिथे म्हणजे ते बाईचं ते मूल आहे ना त्या झुडपामधून रडतंय ना, त्याच झुडपाकडे आम्ही आलोय आता. अरे असं कसं शक्य आहे? आपण तर त्या झुडपाच्या पुढे निघून गेलो होतो." आता भिवा काकाला मात्र काही समजेना हा काय आपण कोणत्यातरी फेऱ्यामध्ये अडकलोय. आपल्याला चकवा लागलाय ह्याची जाणीव मात्र आता भिवा काकाला झाली. परंतु ह्या मुलांना सांगणार कसं, की नक्की हा काय प्रकार आहे म्हणून? ही मुलं घाबरतील. एखाद्याने ताप काढला किंवा एखादा घाबरला तर करायचं काय? भिवा काका म्हणतो, "अरे बैल चुकले असतील. पुन्हा एकदा फिरून त्याच जागी आले असं मला वाटतंय. चला आपण आता पुन्हा एकदा निघून जाऊ." पुन्हा एकदा त्या झुडपाकडून जाताना ती बाई मात्र त्या झुडपाच्या थोडीशी म्हणजे रस्त्याच्या कडेला येऊन बसली होती. तशीच त्या बाळाला पदराखाली धरून आणि तिने आता मात्र सगळ्यांना असं मोठ्या डोळ्यानं पाहिलं तर तिचे पांढरे शुभ्र डोळे चकाकलेले आता भिवा काकाने देखील पाहिले. भिवा काकाची देखील आता बोबडी वळली अक्षरशः हा सगळा प्रकार पाहून. डोळ्यावरती विश्वास बसण्यासारखा विषय नव्हता, की एखादी बाई समजा एक माणूस असेल असं धरून चलतो. रात्री 11 11:15 वाजलेत आणि मुलाला रस्त्याच्या कडेला बसून कशी काय दूध पाजत असेल. बाजूला एक पुरुष नाही किंवा तिच्या सोबतीला कोण नाही. आता हा भुताटकीचा प्रकार आहे. आता सगळ्यांचा विश्वास बसला, की हा भुताटकीचा प्रकार आहे. काही करून आपण गाडीतून मात्र उतरलं नाही पाहिजे. बैल मात्र तिला पाहून एक विचित्र हालचाल करत होते. शेपटी हलवत होते, मान हलवत होते, कानाने काहीतरी इशारा करत होते. पण त्यांची भाषा मात्र ह्या सगळ्यांना आणि भिवा काकाला कळत नव्हती. आता बैल पुन्हा एकदा तिच्याकडून जातून दूर सुस्कारे सोडत होते नाकातून आणि बैल पुन्हा एकदा पास झाले. तिने यांच्याकडे बघितलं तर पांढरे शुभ्र डोळे चकाकले. परंतु ती आता झुडपात होती मगाशच्या वेळी आणि आता ती रस्त्याच्या बाजूला मात्र उभी होती आणि पुन्हा एकदा बैलानं ते फटके मारले. बैल आता पळू लागले आणि त्या खडकर रस्त्यातून, त्या दगडात धोंड्यातून बैल पळून किती पळणार आहे? कारण तो रस्ता तर प्लेन नव्हता. आता ते धावतायत पुढे अंतर गेल्यानंतर आता मात्र सगळे गप्प झाले. गप्पा नाही, गोष्टी नाही, चेष्टा नाही, मस्करी नाही. कोणाशी कोणाचंही बोलणं चालू नव्हतं. सगळ्यांच्या नजरा मात्र आता समोर लागल्या होत्या, की आपण त्याच रस्त्यावरती पुन्हा तर येत नाहीये ना? हे सगळेजण चाललेत म्हणतात, की नाही आता आपण मात्र मागे नाही येतो. आता मात्र हा रस्ता पुढे जाणारा दिसतोय. सगळेजण आता थोडेसे त्यांच्या मनामध्ये थोडंसं त्यांना हायसं वाटलं, की आता तर आपण पुन्हा येणार नाही. कारण आता आपण पुढे निघालोय. जंगलाच्या दिशेने आपण निघालोय. काही वेळात जंगल सुरू होईल. तेवढ्यात मित्रांनो, फिरता पुन्हा एकदा ते जंगल सुरू होण्याऐवजी ते माळरान पुन्हा त्यांना असं लांब-सडक 1 किलोमीटरपर्यंत दिसायला लागलं. आणि आता मात्र ह्या चौघांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, की "अरे भिवा काका, पुन्हा एकदा फिरून आपण त्या माळरानावरती चाललोय. त्या जंगलाच्या दिशेने आपण जातच नाही आहोत. जंगल आता 50 फुटावरती राहिलं होतं आणि आता आपण बघतोय तर का पुन्हा ते सगळं माळरान पुढे 1 किलोमीटर दिसतंय." आता ह्यांच्या मनामध्ये पुन्हा तीच भीती निर्माण झाली, की आता ते झुडूप येणार आणि ती बाई आता कुठे दिसणार? मगाशी तर ती त्या झुडपात होती, रस्त्याच्या कडेला होती नंतर आणि आता कुठे दिसणार? आता हे म्हणतात, की "काका आपण घरी जाऊया. त्या जत्रेला आपण जाऊया नको." हा सगळा प्रकार जीवावर बेतण्यापेक्षा आपण घरी जाऊया. परंतु घरी जाण्याचा देखील रस्ता त्यांना आता सापडत नव्हता. फिरून ते त्याच जागेवरती येत होते. मागे येण्याचा प्रयत्न करत होते, तरी देखील ते
त्याच झुडपाकडे यायचे, तीच बाई दिसायची. आता मात्र भिवकाकाने म्हटलं, की "काय होईल ते होईल. आता या रस्त्याने सरळ निघून जायचं." देवाचं नामस्मरण सगळ्यांनी चालू केलं, की "देवा ह्या सगळ्या फेऱ्यातून, ह्या सगळ्या चकव्यातून आम्हाला सोडव." आता मात्र हे सगळेजण पुन्हा एकदा त्या माळरानाच्या रस्त्याने पुढे जात असताना ते झुडूप मात्र समोर दिसू लागलं. आता या सगळ्यांच्या नजरा त्या झुडपाकडे लागल्या. झुडपाकडे पाहतं तर कोणी दिसत नव्हतं. त्या झुडपाला मध्ये बसलेली ती बाई ती दिसत नव्हती. त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला बसली होती. ती देखील आता त्या रस्त्याच्या बाजूला नव्हती. तर पूर्ण रस्ता आता मोकळा दिसत होता. यांना आता थोडंसं हायसं वाटलं, की ह्या सगळ्या फेऱ्यातून आपण बहुतेक निसटलो किंवा ह्याच्यातून सगळ्यातून आपण बचावलो. पुन्हा एकदा भिवकाकाने जोरदार बैलांवरती फटके मारले. बैल धावतायत, धावतायत. एवढ्यात बैल अचानक एका जागी थांबले. आता ते झुडूप थोडंसं मागे गेलं होतं आणि गाडी एक 5-50 फूट पुढे गेली होती. बैल अचानक जागच्या जागी थांबल्यानंतर ह्यांना आता मात्र यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा भीती निर्माण झाली. आता बैल का थांबले? आणि अशा शक्ती बैलांना, जनावरांना पहिल्या दिसतात. बैल थांबले म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आपल्यासोबत आता घडणार आहे. एवढ्यात सगळ्यांनी समोर जर पाहिलं तर एक 50 फुटावरती तीच बाई आपल्या मुलाला अशी हातामध्ये घेऊन रस्त्याच्या मधोमध उभी होती. हे आता सगळ्यांना काही कळेना. आता ती बाई आता जायचं कसं पुढे? तिने आपल्याला जायला दिलं पाहिजे. बैल तर पुढे जात नव्हते. आता मागे जायचं तर सगळ्यांनी मागे वळून पाहिलं ना, तर तीच बाई मागे रस्त्यावरती म्हणजे परत आपल्या गावात जाणाऱ्या रस्त्यावरती देखील तीच बाई त्यांना मुलाला घेऊन दिसू लागली. इकडे समोर पाहतात तर समोर दिसते, मागे पाहतात तर मागे दिसते. त्यांना आता काय समजेना आता कसं जायचं? त्या जत्रा असणाऱ्या गावात जायचं, की आपल्या गावी निघून जायचं काही त्यांना समजेना आणि ह्यांना हे देखील समजेना, की आपलं गाव पुढे आहे, की आपलं गाव मागे आहे. सगळे आता घाबरले. हातापायांना कंप सुटला. सगळ्यांनी आता ठरवलं आपल्या बाबतीमध्ये काहीतरी विचित्र होणार. ती बाई रस्त्याच्या मधोमध आहे, ती आपल्याला असं-तसं सोडणार नाही. काहीतरी आमच्या जीवाचं बरं वाईट होईल. बैल मात्र पाय आपटत हळू पुढे चालले होते. ते अतिशय क्रोधित झाले होते. वेगळी हालचाल त्यांच्या पायांची होत होती, शेपटीची होत होती आणि ते पुढे चालले आणि ते 10 फुटापर्यंत त्या बाईच्या जवळपास पोहोचले होते. सगळ्यांनी आपले डोळे बंद करून घेतले. इतक्यात बैल जोरदार असे निघाले ना तिच्या समोरून, तर मित्रांनो ती बाई त्यांच्या पुढे त्या मुलाला घेऊन धावू लागले. धावते त्याच्या मागनं बैल धावतात. ह्यांना काही कळेना. भिवकाकाने दोन्ही कासरे, दोन्ही दोऱ्या वेसणीच्या ओढून धरल्या आपल्याकडे बैल थांबण्यासाठी. पण बैलांच्या अंगात काही असं जे आलं होतं, ताकद आली होती ना त्या वेसणीला त्या होणाऱ्या त्रासाला देखील ते ऐकत नव्हते. ते सरळ त्या बाईच्या मागे पळत होते. पळतायत. आता मात्र जंगल सुरू होणार होतं. एक 5-25 फुटाचं अंतर राहिलं होतं जंगल सुरू होण्यासाठी. एवढ्यात बैल आता एकदम त्या बाईच्या जवळ पोहोचले आणि त्या बाईने काय केलं मित्रांनो, अचानक ते मूल होतं ना, ते असं उचललं आणि सरळ जमिनीवरती आदळलं. जमिनीवरती आदळल्यानंतर बैलांनी जोरदार आवाज केला. बैल ढेकायला लागले, ते ओरडायला लागले आणि अचानकपणे ती बाई रस्त्यातून नाहीशी झाली आणि बैल मग सरळ पुढे निघून गेले. ह्यांना काही समजेना ती बाई गेली कुठे? आपल्या गाडीच्या खाली तरी नाही ना, आपल्या गाडीच्या वरती नाही ना, आपल्या गाडीमध्ये तर ती येणार नाही ना. या सगळ्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. भिवा काका सांगतोय, "तुम्ही घाबरू नका. गाडीमध्ये माझ्याकडे जो चाबूक आहे ना, त्याला चामडं लावलेलं आहे आणि एखादं भूत, पिशाच्च, जे वाईट शक्ती, वाईट प्रेतात्मा असतो ना, तो गाडीमध्ये प्रवेश करत नाही किंवा जिथे चामड्याची वस्तू असते ना, तिथे तो प्रवेश करणार नाही किंवा ते जवळपास येणार नाही. आणि आपल्याकडे जो चाबूक आहे त्याला चामडं लावलेलं आहे आणि ते चामडं याचसाठी लावायचे पूर्वीचे लोक, की चामड्याच्या ठिकाणी भूत, पिशाच्च, वाईट शक्ती येत नाही. त्यामुळे भिवा काका सांगतो, "तुम्ही काही घाबरू नका. जी कोणी भुताटकी असेल ती गाडीमध्ये येणार नाही 100% मी खात्री देतो तुम्हाला. आपल्याकडे चामड्याचा चाबूक देखील आहे." आता हे थोडेसे अंग चोरून त्या गाडीमध्ये बसलेत. मागे बघतायत, पुढे बघतायत, आजूबाजूला बघतायत. त्यांना काही समजेना ती बाई अचानक गायब झाली कुठे? त्या मुलाला तिने अक्षरशः त्या रस्त्यावरती असं आपटलं होतं आणि गायब झाली होती. बैल आता हळू चालत त्या जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. आता ह्याने त्या मागे जाणाऱ्या माळरानाकडे पाहिलं तर कोणी दिसत नव्हतं. आता शांतपणे हे सगळेजण त्या जंगलातून थोडे उताराच्या बाजूने त्या गावापर्यंत पोहोचले. गावात आता गॅस बत्ती
च्या प्रकाशामध्ये सुरू असलेलं नाटक यांना लांबून दिसू लागलं आणि ह्यांना थोडंसं बरं वाटलं, की आपण ह्या सगळ्या चकव्यातून सुटून आपण आता ह्या गावामध्ये पोहोचलो. आता काही भीती नाही. मनावरचं थोडंसं दडपण ह्या सगळ्यांच्या कमी झालं. परंतु सगळ्यांनी ठरवलं, की आता उजाडल्यानंतरच आपण आपल्या गावी परतायचं. जे सांगत होते ना घरची लोकं, "तुम्ही जाऊ नका, तो रस्ता डेंजर आहे." ते का सांगत होते, हे सगळ्या गोष्टी आता त्या संतोष आणि त्याच्या मित्रांच्या लक्षामध्ये आल्या. भिवा काकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. तर ह्या मुलांच्या हट्टापायी ते त्यांच्यासोबत गेले होते. त्यांना नाही कसं म्हणणार, त्यांची मनं कशी दुखावणार म्हणून ते त्यांच्यासोबत आज गेले होते. आणि हा अनुभव सगळ्यांनी अनुभवला होता. मग ते त्या दिवशी, त्या रात्री ते नाटक वगैरे त्यांनी जत्रेची मजा वगैरे घेतली. परंतु काय त्यांच्या मनावरती असलेलं दडपण एक 5-15 दिवस तरी कमी झालं नाही. दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर मग ते घरी परतले आणि मग घरी आल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या घरातल्या माणसांना हा सगळा अनुभव सांगितला. अक्षरशः काटा अंगावर आणणारा हा प्रसंग होता. त्या सगळ्या संतोषने, त्याच्या मित्राने आणि भिवा काकांनी अनुभवला होता मित्रांनो. आणि खास करून ह्या बैलांना ह्या सगळ्या गोष्टीची चाहूल सर्वप्रथम लागली होती. कारण बैलांची चाल सर्वप्रथम मंदवायची, कमी व्हायची आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या त्यांच्या लक्षात यायच्या. तर मित्रांनो, अशा प्राण्यांना अशा गोष्टींची माणसाच्या आधी चाहूल लागते. असा त्यांचा तो सेन्स असतो. आणि असा एक विचित्र जो प्रसंग आहे तो भिवा काकांच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये, त्या बैलगाडीच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत घडला होता. तो त्यांनी मला सांगितला होता. तो आज मी तुम्हाला जसं तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे असे भयानक अनुभव लोकांचे ऐकून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करत राहीन. कमेंट करून नक्कीच सांगा हे अनुभव तुम्हाला कसे वाटतायत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. तुम्हीही सबस्क्राईब करा. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद.